नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले जी के एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू या आपल्या मायबोली भाषेतील मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी के आणि जी एसच्या रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हॉकी संघाची पुरस्काराकरिता 2023 मध्ये वाढवली होती? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक 2. हरियाणा. हरियाणा राज्याने भारतीय हॉकी संघाची पुरस्काराकरिता 2023 मध्ये वाढवली होती. प्रश्न क्रमांक 2. ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 मध्ये भारताचा कितव्या क्रमांकावर आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक 3. 105. ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 मध्ये भारताचा 105 क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 3. फ्रँक हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे? याचे योग्य पर्याय क्रमांक 3. फ्रान्स. फ्रँक हे खालीलपैकी फ्रान्स देशाचे चलन आहे. प्रश्न क्रमांक 4. दूषित पाण्यापासून पसरणारे रोग खालीलपैकी कोणते आहेत? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक 4. वरीलपैकी सर्व. दूषित पाण्यापासून पसरणारे रोग यामध्ये कॉलरा, विषम ज्वर, अतिसार हे सर्व येतात. प्रश्न क्रमांक 5. PM जन आरोग्य योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक 4. 23 सप्टेंबर 2018. PM जन आरोग्य योजना ही 23 सप्टेंबर 2018 वर्षी सुरू झाली. प्रश्न क्रमांक 6. मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले हरमनप्रीत कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक 1. हॉकी. मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले हरमनप्रीत हे हॉकी खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 7. मानवी शरीराला कोणत्या घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक 3. कार्बोहायड्रेट. मानवी शरीराला कार्बोहायड्रेट या घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते. प्रश्न क्रमांक 8. बहमनी राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक 2. अलाउद्दीन हसन. बहमनी राज्याचे संस्थापक अलाउद्दीन हसन हे आहेत. प्रश्न क्रमांक 9. हरियाणा या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक 2. बंडारू दत्तात्रेय. हरियाणा या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी बंडारू दत्तात्रेय हे आहेत. प्रश्न क्रमांक 10. भारतीय राज्यघटनेचे कलम 19 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक 1. अभिव्यक्ती स्वातंत्र्य. भारतीय राज्यघटनेची कलम 19 ही खालीलपैकी अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक 2. लोणार. महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र लोणार येथे स्थापन करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 12. विलिनीकरण म्हणजे खालीलपैकी काय आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक 1. एकत्रीकरण. विलिनीकरण म्हणजे एकत्रीकरण आहे. प्रश्न क्रमांक 13. रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक 2. 1773. रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा 1773 या वर्षी संमत करण्यात आला. प्रश्न क्रमांक 14. समलिंगी विवाह मंजुरी देणारा समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक 2. नेदरलँड. समलिंगी विवाह मंजुरी देणारा समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश नेदरलँड आहे. प्रश्न क्रमांक 15. वनस्पतीच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक 4. सूर्यप्रकाश. वनस्पतीच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास सूर्यप्रकाश आवश्यक असते.